प्रत्येक सूर्योदय एक नवी कहाणी सांगतो. विश्वासाची, श्रद्धेची आणि संघर्षाची. जेव्हा जगाने आपले डोळे उघडलेही नसतात, तेव्हा शहरातली लोक सूर्याबरोबरच आपला दिनक्रम सुरू करतात. नाशिकच्या गंगा घाटावर सजलेला हा बाजार, फुल बाजार. नानाविध रंगांच्या फुलांनी ही बाजारपेठ सकाळी सकाळी अधिकच खुलून दिसते. फुलं जशी दिसतात तशी हलकी नाहीत. त्यामागे आहे सकाळी 3 वाजता सुरू होणारा हा प्रवास. फुलं विकणं ही फक्त उपजीविका नाही, ती आहे रंग, गंध आणि श्रमांची गुंफण, जी प्रत्येक सकाळी नव्याने फुलते. पंचवटी नाशिक शहरातील धार्मिक व व्यापारीदृष्ट्या हे केंद्र महत्त्वाचं मानलं जातं. याच परिसरातील सराफ बाजार येथे शतकांपासून चालवल्या जाणाऱ्या फुल बाजारपेठेला 2013मध्ये महानगरपालिकेने गोदाकाठी म्हणजेच भाजी बाजारपेठेशेजारी हलवण्याचा निर्णय घेतला. सकाळी आम्ही 5-5:30ला उठतो. त्यानंतर आंघोळ बिंघोळ झाल्याच्या नंतर आम्ही इकडे 6 वाजेला येतो. 6 वाजेला आल्याच्या नंतर मार्केटला जातो. मार्केटला गेल्याच्या नंतर आम्ही मग तिथे जो मार्केट भरतो फुलाचं, तर तिथे जो आता जर एकाने जर आम्हाला 500 रुपये जाळी सांगितली तर आम्ही 300 रुपये 400 रुपये असे याप्रमाणे त्यांच्याकडनं भाव करून घेतो. मग पुढे सफेद फुलाकडे जातो. तिथे पण ते 400 रुपये किलो सांगता. मग किलोनी सांगितल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं भाव करून 300-350 रुपये किलोनी घेतो. जास्वंदी पण म्हटलं तर यावेळेस पावसामुळं खूपच फुलं खराब झाले, त्यामुळं फुलाला खूप मार्केट होती यावेळेस. 200 रुपयाचे साधारणतः 100 फुलं भेटत होते. लिली बंडल पण 80 रुपये बंडल होता. निशिगंध 800 रुपये किलो होता. आष्टर 300 रुपये किलो होता. शेवंती 400 रुपये किलो होती. त्याच्यानंतर इथं आल्याच्यानंतर मग आम्ही गिऱ्हाईकाला जो आम्हाला भाव परवडेल त्या भावाप्रमाणे आम्ही देत होतो. असे हार आम्ही साधारण 70 रुपयाला एक विकला. झेंडू 400 रुपये जाळी होती. पण आता पाऊसच यावेळेस भरपूर झालेला आहे, त्याच्यामुळं फुलाला मार्केट, कारण फुलं चढून गेलेली होती, त्याच्यामुळं मार्केटात आले. आणि गणपतीत म्हटल्यानंतर मार्केट असतं. पहिले 5 दिवस तर मार्केट असतं, त्याच्यानंतर मार्केट हळूहळू खाली होतं. मी इथून बाजारात 6:15-6:30ला जातो. त्यानंतर माल भरून इथे 8 वाजेला येतो. मग दिवसभर असतो आम्ही. फेकून द्यायला भाव काहीच नाही ना त्याला, निर्मल्य म्हणून टाकून द्यायचे ते नाही, काहीच नाही. त्यात काय आता नुकसान तर होणारच आहे आपले. आता पाऊस चालू आहे त्याच्यामुळे तर नुकसान होणारच आहे आपले. आता गणपतीत 10 दिवस तर विकले जातात, बाकी इतर वेळेस काहीच नाही. फक्त सकाळी जो काय होईल तो धंदा, संध्याकाळी अजिबात नाही. फुलांची माळ गुंफणं हे फक्त कौशल्य नाही, ही एक साधना आहे. सकाळच्या वेळी ही साधना मनाला उत्साह व आत्मविश्वास देण्यास मदत करते. या साधनेमुळेच घरं, मंदिरं, गाभारे सुशोभित दिसतात. सण, उत्सव, समारंभ यांच्या मुहूर्तवेळी तर फुलबाजार अतिशय गजबजलेला दिसतो. गणपतीला जास्वंद, शंकराला बेल आणि पांढरी फुलं, विष्णूला गोकर्ण, देवीला पिवळ्या फुलांचा हार, अशी त्या देवाला त्यांच्या पसंतीची फुलं दिली जातात. ही फुलं अगदी सहज आपण विकत घेतो, पण ह्या फुलांच्या मागे सूर्याच्या पहिल्या किरणापासून सुरू झालेला संघर्ष तो मात्र अलिप्तच राहतो. दिवसभर माल तोडायचा,
आणि रात्री पहाटे 2 वाजता उठायचं. 2ला उठून मग इथं मार्केटला 2:30-3ला यायचं. आल्यानंतर मग इथं अशा गाड्या सर्व गाड्या लागतात. आपल्या जागेवर माल लावायचा. प्रत्येक प्रकारचा माल राहतो आपल्याकडं. तो माल लावला तर रोजच्या प्रमाणे मार्केट ठरतं. म्हणजे मार्केट समजा आज 400, 450, 500 रुपये खोललं, काल 200-250 होतं. जसं मार्केट खोललं तसं विकायचं. मग कधी काही गिऱ्हाईक 400 मागतं, काही 350 मागतं, काही 300 मागतं. ज्याला जो भाव लागेल तो मागतो. पण आपल्याला जो भाव योग्य वाटेल त्या भावात आपण गिऱ्हाईकाला तो माल द्यायचा. सेलमध्ये, रिटेलमध्ये ज्याला जसं वाटेल तसं. होलसेलर पण येतो, छोट्या दुकानदार पण येतो. सगळं ज्यांना लागेल, हारावाला, माळीवाला, वाट्यावाला सगळे जिथून आपल्या शेतकऱ्यांकडून माल घेऊन मग त्यांचा तो दिनक्रम ते चालवतं. जे सुकलं जातं खरं ते वेस्टेजमध्ये कचराकुंडीमध्ये टाकून द्यायची. आजची मार्केट होती 350पासून स्टार्ट झाली तर 450 थांबली. जसं शेअर मार्केट बदलत राहतं तसं फुलांचं मार्केट तास 2 तासामध्ये बदलतं. झेंडू, शेवंती, पर्पल, पिवळा झेंडू हे सर्व झेंडूचं फक्त. नाशिक शहर. या शहरातील गोल्फ क्लब उर्फ अनंत कान्हेरे मैदान याच्या ट्रॅकवर मंद प्रकाशात खुल्या हवेत हिरव्यागार मैदानात सकाळचं जीवनही सुरू होतं. सकाळची सुरुवात ही व्यायाम, योगा, प्राणायाम, सायकलिंग अशा क्रियांनी केली तर अवघा दिवस आपले शरीर व मन उल्हासित राहते. कोणी या क्रिया आनंद म्हणून करतात तर कोणी शिस्त म्हणून. वयात फरक काहीही असो, परंतु सारख्याच जिद्दीने ही लोक इथे व्यायाम करत असतात. गोल्फ क्लब उर्फ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान. नाशिक शहरातील या मैदानावर रोज सकाळी विविध खेळ, विविध व्यायाम प्रकार सुरू असतात. सकाळी सकाळी तर हे मैदान व्यायामप्रेमींनी नुसतं गजबजून गेलं असतं. ताज्या हवेत सकाळी व्यायाम करण्याच्या निमित्ताने ही लोक आपल्या सवंगड्यांना देखील भेटतात. सकाळचा वेळ सुखदुःख वाटून एकमेकांकडून दिवसभरासाठी सकारात्मक ऊर्जा घेतात. पहाटेचा हा नजारा, जिथे प्रत्येक श्वासात ऊर्जा आहे आणि प्रत्येक हालचालीत आरोग्याचा संदेश. फिटनेससाठी जिद्द आणि इच्छाशक्ती असावी लागते. त्यासाठी पोशाख गरजेचा नाही. हे या मैदानावर पारंपरिक साडी नेसून व्यायाम करणाऱ्या महिलेकडून दिसते. ब्रिटिश काळात सन 1870मध्ये रॉयल वेस्टर्न इंडिया गोल्फ क्लब याची स्थापना झाली. त्या काळात आशिया खंडातील हे सर्वात मोठं गोल्फ क्लब मैदान होतं. या मैदानावर अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळ घेतले गेले. स्वातंत्र्यानंतर क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांच्या स्मरणार्थ या मैदानाचं नाव अनंत कान्हेरे मैदान म्हणून सर्व परिचित झालं. गोल्फ क्लब हे असं ठिकाण आहे की जिथे सगळी ऊर्जा निर्माण होते. इथे आल्यानंतर प्रत्येक लहानापासून मोठ्यांपर्यंत एक वेगळी मानवी साखळी तयार होते आणि माणसाला सध्याच्या जीवनशैलीत की एक म्हण आहे, ॲरिस्टॉटलने सांगितलं आहे, मॅन इज अ सोशल ॲनिमल. म्हणजे इथे आल्यानंतर जरी मूळचा नाशिकचा माणूस नसला तरी ह्या मातीशी एकरूप होतो. आणि दुसरी गोष्ट, आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये आपल्याला व्यायाम करणं कुणाला जमत नाही आहे. पण या ग्राउंडवर जे जे येतात ते लोक डॉक्टरपासून परमनंटली दूर राहतात. माझं स्वतःचं उदाहरण मी देऊ शकतो. 4 वर्षापूर्वी मी एक असाध्य की ज्याचं नाव जरी काढलं तरी लोक घाबरतात असा प्रोस्टेट कॅन्सरच्या त्रासाने मी हे झालेलो होतो. परंतु तो वेळीच इलाज केल्यामुळं मी आता ठणठणीत बरं आहे. आणि दुसरी आनंदाची गोष्ट, इथे आल्यानंतर म्हणजे प्रत्येक गोष्ट सकारात्मकता. तुमचे जे सकाळी इथे आल्यावर म्हणजे माझ्या इंडस्ट्रियल भाषेत वी आर चार्जिंग आवर बॅटरी फॉर होल डे. म्हणजे तुम्हाला कधीही दिवसभर निगेटिव्हिटी तुमच्या डोक्यातसुद्धा येत नाही. या ग्राउंडचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो. इथे इंजिनियर्स येतात, डॉक्टर्स येतात, शहरातले सिनियर नागरिक्स येतात. आणि या जागेवर आल्यावर तुम्ही ह्या नाशिकचा एक भाग बनता. दुसरा की या शहरात तुम्ही जरी बाहेरून आलात, मी पुण्याहून इकडे आलेलो आहे, मला पहिलं नाशिक नाही आवडायचं, पण हे गोल्फ क्लब, नाशिकचं काळाराम मंदिर,
त्र्यंबकेश्वर, त्यानंतर नाशिकची गोदामाई. आता इतकं अटॅच झालो की मी पूर्णतः नाशिककर झालो. आणि ह्या गोल्फ क्लबचं अजून एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेला आपल्या पर्सनल जरी कुठलीही समस्या असेल तर वेगवेगळे आपल्याला डॉक्टर्स भेटतात. लीगल गोष्ट असेल, आता आमचे सरसुद्धा इथेच आहेत, ते ॲडव्होकेट आहेत. तुम्हाला सर्व प्रकारचे आणि ज्ञानी अतिउच्च कोटीची पण माणसं आहेत. त्यानंतर समाजातले इतर घटकसुद्धा आहेत, पोलीस ऑफिसर्स आहेत. अजून महत्त्वाचं सगळ्यात हेल्दी राहण्यासाठी इथे वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. नाशिक सायक्लिस्ट, जॉगर्स क्लब, त्यानंतर आमचा पण हा क्लब आहे. हे योगा ग्रुप म्हणजे इथे सकाळी अर्धा तास साधारण हे पूर्णतः 45 मिनटं आम्हाला एक्झरसाईज होतो आणि तुम्हाला आजार कधीही होणार नाही. गोल्फ क्लबला जो माणूस येतो जो आजारापासून कायमचा, त्याला डॉक्टरकडे जायची गरज. आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद असेल तर पहिले मित्र भेटले की, आता मी जरी कोणी 4 दिवस मुंबईला, बऱ्याच वेळा मी 10 दिवस मुंबईत, 10 दिवस पुणे आणि 10 दिवस नाशिक असतो, पण ज्या वेळेला इथे असेल तो आनंद वेगळा आहे. पण पुण्यात, मुंबईत नाही, नाशिकसारखं वातावरण आणि गोल्फ क्लबला माणूस जो येतो त्याला डॉक्टरकडे जायची गरज नाही. आणि जे गेलेत ते इथे आल्यावर अजून फिट झालेले आहेत. असे बरेचसे केसेस आहेत तिथे, आजार पळून. सकाळी आल्यानंतर माझं इंडिव्हिज्युअल असं आहे, 5 राऊंड मी जॉगिंग करतो, त्यानंतर स्ट्रेचिंग रेग्युलर, त्यानंतर आमच्या सरांच्या आज्ञेप्रमाणे इथे योगा सकाळी हे होतं, झुंबा असतो, ते झुंबा मी करत नाही, माझं स्ट्रेचिंग भरपूर करतो. पण मी अतिशय म्हणजे अजून पण ह्या लोकांशी इतका इंटरॅक्ट नाही झालो, व्हेरी सिन्सिअरली सांगतो, कारण माझी ते डिसिप्लिन अजून गेली नाही. डॉट 4:45ला उठेन, 5:30 5:45ला इथे, आणि रुटीन लाईफ चेंज नाही केलं. मग आता मी टोटली थोडा माणसात आलं असं मला स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे मी इतकं कधी इन्वॉल्व नव्हतो झालो कधी, पण आता ना ऑल आर माय फ्रेंड्स. आपल्या स्वतःसाठी माणसानी बऱ्याच वेळा आपण ह्या स्पेशालिस्टकडे जातो, त्याच्याकडे जातो, रोगाचं निदान खूप छोटं असतं आणि ते तिथपर्यंत पोचण्याला कारण आम्हीच असतो. आम्ही वेळ दररोज, म्हणजे माझं स्वतःचं, मी तुम्हाला एक माझा ह्याला पण व्हिडिओ दिलेला आहे, अल्ट्रा मॅरेथॉन ग्रेप काउंटीचे होते. दॅट टाईम आय वॉज इन दॅट कंडिशन, पण मी ते कंप्लीट केली. त्यांनी पण मला एक व्हिडिओ तिथं दिलेला आहे. तर सांगण्याचा हेतू एवढाच आहे की जो माणूस स्वतःसाठी आयुष्यातला 1 तास देईल त्याला डॉक्टर, त्याला काही नाही. त्यातून पण जरी काय झालं तरी आपला इथं आनंद इतका मिळतो की जे लाखो बऱ्याच वेळा तुम्ही बघत असाल समाजातसुद्धा. आजची परिस्थिती अशी आहे, भारतीय लोकांची आईवडीलच भारतात आहेत, आपली मुलं तिकडे आहेत आणि नातवंड वगैरे सांभाळायचा काय हा प्रश्न आहे. तर इथे तसं नाही. एखाद्या मित्राला अडचण जरी असली तर सोर्स सांगतात, अरे हे असं नाही, असं कर. आणि हे सगळ्यात ऊर्जेचं स्थान आहे. आणि मी कधीही नाशिकमध्ये असेल तर मी सकाळचा सूर्य बघितला नाही असं कधीच झालेलं नाही. या सकाळच्या व्यायामानंतर घाम पुसत ही थकलेली शरीरं शांत होतात. उरला सुरला थकवा काढायला ते सर्व थेट आरोग्यकारी ज्यूस सेंटरवर जातात. ह्या ताज्या ज्यूसमुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यांचा दिवस अधिक चांगला व उत्साहपूर्ण जातो. माझं नाव अजय मनोहर पाठक आहे. मी एक गव्हर्नमेंट ऑफिसर होतो आणि सध्या आता मी रिटायर झाल्यानंतर ह्या मैदानामध्ये जवळजवळ 2017 सालापासून येत आहे. जवळजवळ आता 8 वर्ष होत आली. खूप छान मैदान आहे आणि माझे इथे येण्याचं प्रयोजन हे आहे, म्हणजे मी खरा स्विमर आहे. माझी पहिली हॉबी स्विमिंग होती, परंतु इथे आल्यानंतर माझी हॉबी बदलली, कारण मला हे मैदान खूप प्रिय वाटायला लागलं. कारण हे असं मैदान कुठेच नाही आहे. कारण मी जिथे कामं केले, मी मुंबईत होतो, ठाण्यात होतो, पुण्यामध्ये, मी बऱ्याच ठिकाणी फिरतो. मी एक लेक्चरर आहे. मी गव्हर्नमेंटच्या IAS ऑफिसरपासून सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची आजही लेक्चर घेतो. त्यामुळे मला माणसं वाचायला आवडतात. इथे मी आलं की मला माणसं वाचता येतात की कोण कुठल्या हेतूने आलेलं आहे, कोण एक्झरसाईज करायला आलं आहे, कोण टाईमपास करायला आलं आहे, कोण मोबाईलमध्ये डोकावतं आहे, कोण उगाचच हातपारे करतं आहे, कोण जोरात फास्ट व्यायाम करतं आहे, कोण मजेत आनंद घेतं आहे. हे सगळं मला बघायला आवडतं आणि त्याच्यासाठी मी येतो. आणि मग अशी जसं तुम्ही आमच्या एका ह्यांना प्रश्न विचारला मुलाखतकारांना की तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला कसं वाटतं, तर मी म्हणतो की मित्र पाहिला मला आनंद झाला.
ते इथे मित्र दिसतात, त्याच्यामुळे खूप आनंदित असं वातावरण असतं. म्हणजे तुमच्या सगळ्या दुःख, भावना, त्रास, काही बॅक तुमचं पेन असतील तर हे सगळे तुम्ही विसरून जातात आणि मस्त आम्ही सकाळी इकडे 6ला येतो जवळजवळ. हल्ली मी थोडा लेट यायला लागलो आहे, परंतु 6ला आल्यानंतर जवळजवळ आम्ही इथे 8:30पर्यंत असतो. 2.5 तासामध्ये ह्या इकडे जवळजवळ 3-4 किलोमीटर चालणं, त्याच्यानंतर आता पळू तर काही शकत नाही आम्ही आमच्या वयानुसार, परंतु चालतो आम्ही 3 ते 4 किलोमीटर चालतो. आणि त्याच्यानंतर मग इकडे 45 मिनटं योगा जे आमचे कोकाटे सर घेतात, सूर्यवंशी साहेब घेतात. हा आमचा जवळजवळ 30-35 जणांचा ग्रुप आहे. तर ह्याच्यामध्ये आम्हाला खूप मजा येते आणि त्या योगामध्ये आम्हाला चांगलं रिलॅक्सेशन मिळतं. म्हणजे ज्याला कोणाला खरं सांगायचं, माझ्या मते वैयक्तिक मत माझं, की ज्याला कोणाला दवाखाना पाहायचा नाही, डॉक्टर पाहायचं नाही, त्यांनी बिलकुल सकाळी उठायचं, आपले पाय घ्यायचे आणि इथे पळत यायचं आणि ह्या मैदानामध्ये त्यांनी एन्जॉय करायचं. असं जर तो करत राहिला तर त्याला डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. कारण इथे सगळे तुमचे आजार, रोग, व्याधी हे ते सगळे बरे होतात. कशामुळे? ते एक तर इथलं वातावरण, इथे चांगलं निसर्ग असं सौंदर्य आहे, झाडं चांगली लावलेली आहेत, इथलं वातावरण चांगलं असतं, मित्रांशी गप्पा मारता येतात, तुमचे सुखदुःख शेअर करता येतात, त्याचबरोबर तुमचा व्यायाम पण होतो. आणि माणसाला अजून आयुष्यात काय हवं आहे? आणि आमच्यासारखे तर रिटायर्ड माणसं आहे, ते करतील काय दिवसभर? हा मोठा प्रॉब्लेम असतो. कारण आता तुम्ही पाहिलं तर कलियुग आहे, कलियुगामध्ये म्हाताऱ्या लोकांचं एवढं स्वागत होत नाही. ते हे स्वागत करणारे एकमेव मैदान आहे की या मैदानामध्ये तुमचं स्वागत होतं. तुमचे मित्र, त्याच्यानंतर तुमच्याबरोबर असणारे जे काही सहकारी आहे ते खूप तुम्हाला चांगलं असं हे एक आनंददायी असं इकडे तुम्हाला प्रफुल्लित करणारं, मन प्रफुल्लित करणारं असं हे वातावरण इथे मैदानात असतं आणि सगळे चिअरअप होऊन जातात. म्हणजे दुसरं काही कारण नाही की त्याला काही मेडिसिन घ्यावं लागेल किंवा काही त्याला एनर्जी बुस्टिंगसाठी असं काही घ्यावं लागेल, असं काहीच घ्यावं लागत नाही. बस मैदानात या आणि आनंदित व्हा, असं एक सिंपल तत्त्व आहे, असं माझं पर्सनल मत आहे. ह्या मैदानावर रोज सकाळी नव्या कहाण्या लिहिल्या जातात आणि हे मैदान त्या कहाण्या जतन करत असतं. हे मैदान सर्वांना एकच संदेश देत असतं, प्रत्येक सकाळ म्हणजे नवा प्रारंभ. सकाळची धावपळ, कोण कामावर निघतंय तर कोण शाळेत, तर कोण सकाळच्या व्यायामानंतर भुकेला आहे. इथे मिळणारा घास म्हणजे त्यांच्यासाठी ऊर्जा आणि वाफाळता चहा म्हणजे नवा दिवस सुरू होण्याचं औचित्य. हे फक्त अन्न नाही, तर लोकांच्या आयुष्याचा भाग आहे. या कपात गरम गरम भरलेल्या चहामुळे त्यांची सकाळ हसत खेदळत सुरू होते. सकाळचा हा थांबा म्हणजे नाशिककरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या साध्या फूड स्टॉलवरून त्यांचा दिवसाचा प्रवास सुरू होतो. येथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहक वेगळा असला तरी त्यांचं इथे थांबण्याचं कारण एकच, सकाळची भूक भागवणं. या स्टॉलचे खरे आकर्षण म्हणजे ही काम करणारी लोक. ही लोक इतरांची सकाळ फुलवण्याकरिता स्वतः सूर्योदयाआधीच आपली झापडं बाजूला करतात. ते फक्त नाश्ता विकत नाहीत, तर लोकांच्या दिवसाची सुरुवात घडवतात. सकाळच्या या गर्दीत ते एकाच वेळी सगळं सांभाळतात. ऑर्डर घेणं, बनवणं आणि देणं. या गडबडीत देखील ग्राहकांशी हसतमुखपणे संवाद साधणं ते विसरत नाहीत. स्टॉल हे फक्त खाण्याचं ठिकाण नाही, तर एक सोशल मीटिंग पॉइंट असतो. लहानसा व्यवसाय, परंतु शेकडो लोकांच्या दिवसाची सुरुवात त्यामुळे समाधानकारक होते. नमस्कार, माझं नाव नाना पगार. मी शेतकरी वडेवाल्याचा मालक आहे दुकानाचा. आमच्याकडं सकाळी 7 वाजता दुकान उघडतं आमचं. सकाळी 7 तर रात्री 10पर्यंत दुकान चालतं आणि आम्ही वडापाव, पाववडा, समोसा, भजी, बटाटा भजी, मिसळ, वडा रस्सा हे सगळे आयटम ठेवतो आणि सकाळपासून आमच्याकडे चांगला रिस्पॉन्स असतो. गर्दी चांगली असती, व्यवस्थित राहतं आणि धंदा एकदम व्यवस्थित चालतो आहे आमचा. सकाळी आम्ही 6 वाजता इथं येतो उठून. सकाळी 6 वाजता उठून 7 वाजता दुकान उघडतो आम्ही. सकाळची गडबड आमचा आल्या पहिले समोसा, वडापाव हे बाकीचं सगळं मसाला तयार करून बनवायचं काम चालू असतं. कॉलेजचे पोरं, क्लासचे पोरं येतात,
बाकीचे बाहेरचे कस्टमर असतात ते येतात. आता आम्हाला हे 5 महिने झाले चालू करून. अक्षय तृतीयाला चालू केलं होतं आम्ही, मुहूर्त केलं होतं उद्घाटन. तर आता 5 महिने झाले आम्हाला, नवीनच चालू केलं आहे आम्ही. व्यवस्थित रिस्पॉन्स आहे आमचा. एकदम फ्रेश आणि मस्त वाटतं, आनंद वाटतो की आपल्या दुकानावर एवढी गर्दी होती आणि आपण लोकांची सेवा करतोय, याचा खूप आनंद वाटतो आम्हाला याच्यात. सकाळी तर काही ठराविक फूड स्टॉलवर जायची परंपराच शहरात चालू होत आहे. कारण तिथे फक्त नाश्ता नाही तर घरगुती चवीचा आणि ममतेचा आस्वाद मिळतो. ही फक्त भूक भागवण्याची गोष्ट नाही, तर परिश्रम, परंपरा, आत्मीयतेने चालणारा प्रवास आहे. शहराच्या धावपळीत छोटा चहाचा कप असो वा गरम गरम 2 प्रेमाचे घास, फूड स्टॉल केवळ नाश्ता नाही तर रोज सकाळी ऊर्जा, आठवणी आणि आत्मीयतेची चव देतात. आणि हेच शहराचं रिच्युअल असतं, मॉर्निंग रिच्युअल्स.